नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज 9 मार्च तारीख आहे आणि आज देवेंद्र फडणवीस केसरी हे मैदान होतं आणि मित्रांनो सकाळपासून हे मैदान चालू झालेलं आहे। आतापर्यंत मला वाटतं गट क्रमांक 4 पळून झालेत आणि 4 गट क्रमांकामध्ये खूप चांगल्या गाड्या बघायला मिळाल्यात। जबरदस्त मैदान आहे, खूप चांगलं मैदान आहे, मातीचं रान आहे आणि सर्वच स्टॉपचे बैल या मैदानासाठी दाखल झालेले आहेत। तर मित्रांनो, गट क्रमांक 1 जो ह्या मैदानातला आत्ता पळाला तो आपण बरेच दिवसापासून ज्या बैलाची वाट बघत होतो आणि जो बैल बरेच दिवसापासून थोडासा आजारी होता आणि सर्व बैलप्रेमींना एक उत्सुकता लागली होती की हा बैल त्या आजारातून बरा होऊन केव्हा कमबॅक करेल। तो आपला सर्वांचा आवडता बैल म्हणजे सप्तहिंद केसरी भारत। मित्रांनो, हा बैल त्याच्या एका जोरदार आणि वेगळ्या शैलीतील पळासाठी ओळखला जातो। उत्तम दादांनी देखील मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की आत्ता बैल हा जवळजवळ 90% कव्हर झालेला आहे आणि अजून थोडासा कव्हर होणे बाकी आहे आणि तो 100% कव्हर झाल्यावर त्याचा पहिल्यासारखा तो पळ दाखवेल। तर मित्रांनो, असा हा आज आपला सप्तहिंद केसरी भारत हा आज पळतोय आपला यंदाचा पुसेगावचा हिंदकेसरीचा मानकरी घरणिकीचा राजा, जो बैल ह्या वर्षी एक तुफान फॉर्ममध्ये पळताना दिसतोय आणि ही जोडी खूप चांगली पळाली, परंतु अजूनही कुठेतरी भारतला जसं त्यांच्या मालकाने सांगितलं की तो अजून पूर्णपणे कव्हर झालेला नाही। ते आपल्याला गट क्रमांक 1 मध्ये दिसलं। घरणिकीचा राजा अक्षरशः भारतला एकदम ओढत घेऊन चालला होता आणि त्याने गट पास केलेला आहे, सेमीसाठी पात्र झालेले आहेत ते। बघूया आता सेमीफायनलमध्ये भारत आणि घरणिकीचा राजा यांचा पळ बघण्यासारखे असेल। विशेषतः भारतवर लक्ष असेल की आता गटामध्ये थोडासा त्याचा स्पीड कमी लागला आहे, पण सेमीला कसा त्याचा स्पीड लागतोय, थोडासा खुलून पळतोय काय, असा गट क्रमांक 1 झाला। त्याच्यानंतर गट क्रमांक 2 मध्ये ज्या गाडीची बरेच दिवसापासून चर्चा होती की एक बैल जो ह्या वर्षी तुफान फॉर्ममध्ये आहे तो बैल म्हणजे आपला शिरसवडीचा रायफल आणि शिरसवडीच्या रायफल बरोबर आपला सर्वांचा आवडता बैल म्हणजे सप्तहिंद केसरी मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर। आणि ही गाडी बरेच दिवसापासून लोकांची इच्छा होती की शिरसवडीचा रायफल आणि बकासूर ही गाडी पळाली पाहिजे। तर मित्रांनो, ही गाडी आज देखील मैदानामध्ये गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसली आणि तुफान वेग लागला या गाडीला आणि निर्विवाद त्यांनी गट क्रमांक 2 पास केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही जी जोडी आज जमली आहे, शिरसवडीचा रायफल आणि सप्तहिंद केसरी बकासूर, ही जोडी आज फायनल करेल का? तर तुम्ही कमेंट करून सांगा की ही गाडी आज फायनलला 1 नंबर करेल का? कारण का बकासूरने देखील आपल्या मागील मैदानामध्ये बरेच दिवसापासून 1 नंबर होत नव्हता, तो बकासूरने 1 नंबर करून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। तर पुन्हा एकदा बकासूर आपल्या 1 नंबरमध्ये राहील का? तर ते आम्हाला नक्की कळवा। त्याच्यानंतर गट क्रमांक 3 मध्ये मित्रांनो, गट क्रमांक 3 मध्ये देखील एक सुरेख गाडी पाहिली आणि त्यांचं देखील निर्विवाद वर्चस्व बघायला मिळालं। खूप चांगल्या गाड्या त्या गट क्रमांकामध्ये होत्या। महिब्या आणि ठाकूरची गाडी देखील त्या गट क्रमांकामध्ये होती। तर मित्रांनो, ही अशी जोडी पाहिली म्हणजे आपला सातारा एक्सप्रेस बलमा, ज्याला बैलगाडा क्षेत्रातील एक हरीण म्हटलं जातं आणि ते वेगळ्या पळासाठी तो ओळखला जातो, तो सातारा एक्सप्रेस बलमा आणि त्याच्याबरोबर पाहिला यंदाच्या वर्षामध्ये एक आदत वासरू एक तुफान वेगाने पळतंय। ते आदत वासरू म्हणजे आपला निंबाळकर सरांचा सुंदर। आणि मित्रांनो, निंबाळकर सरांचा सुंदर आणि आपला सातारा एक्सप्रेस बलमा जबरदस्त, दोघेजण अतिशय सुरेख पळासाठी ओळखले जातात आणि त्यांनी तो पळ त्यांनी गट क्रमांक 3 मध्ये दाखवून दिला आहे। जबरदस्त स्पीड लागला होता आणि आपले विठ्ठल नाना बुतकर हे गाडीचे ड्रायव्हर आहेत, त्याच्यामुळे गाडी सेमीफायनलला देखील सुंदर पळेल याच्यामध्ये कुठली चिंता वाटत नाही, कारण का दोन्ही पण स्पीडचे बैल आहेत आणि गटाला सुंदर गाडी पाहिली। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही गाडी 1 नंबर करेल का किंवा ह्या गाडीचा कोणता नंबर असेल ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। त्याच्याबरोबर आपला निंबाळकर सरांचा सर्जा याचा देखील पायरा चांगला झालेला आहे। यंदा जो पब्लिकला सुंदर बळ पळतोय तो म्हणजे आपला MM नानांचा राजा, त्याच्याबरोबर राजा आणि सर्जाची गाडी आज जमलेली आहे। त्याचबरोबर खूप चांगले पैगरे जमलेले आहेत आणि हे सगळे गट क्रमांकामध्ये आजच्या संपूर्ण दिवसांमध्ये चांगले बैल आपल्याला पळताना मैदानामध्ये देवेंद्र फडणवीस केसरीमध्ये दिसणार आहेत। तर मित्र, मला काय वाटतं की आज या देवेंद्र फडणवीस केसरीचा 1 नंबर कोण करेल? बकासूर करेल की भारत करेल की आपला बलमा करेल? यांपैकी कुठली जोडी 1 नंबर करू शकते किंवा इतर कोणी बैल 1 नंबर करू शकतील ते आम्हाला कमेंट करून नक्की। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।